हे रात्री गरम होण्याच्यामुळे मी काढून ठेवलं होतं. गुड मॉर्निंग. आजची सकाळ थोडीशी लेझी आहे माझी. सकाळी उठून पहिले मनुकं खाल्ली आहेत मी. इकडे मी मंदिरात जाण्यासाठी रेडी होते, म्हणजे फक्त लिप बाम लावते मी आणि ॲलोवेरा जेल बस. इकडे पहिले बोलले ब्रेकफास्ट करून घेऊ. कालचे वडे राहिलेले ते आणि भाकरी गरम करून मी खाऊन घेतलं. कानातले आणि चैन घालून घेतली. ही केस धुतल्यानंतर असं कोणाकोणाच्या बरोबर होतं, जोपर्यंत ते वाळत नाही ना तोपर्यंत एवढीशी केसं वाटतात. तशीही माझी केसं पातळच आहेत. मंदिरात गेली, मस्तपैकी पूजा केली. आज मंदिरात कोणीच नव्हतं म्हणून मला मस्तपैकी शूट करायला मिळालं. इकडे श्रावणीला विचारायला गेली होती तर तिने मला चॉकलेट दिलं. तवा धुण्याचा कंटाळा म्हणून बघा त्याला गरम पाण्यात मी साफ केले. नंतर इकडे मला काकीने जे मटण दिलं होतं ते मी गरम केलं आहे आणि दुपारी हेच मी खाऊन थोडासा आराम करायचा विचार करत होता. पण असं बोलतात ना, मटण शिळं खूप टेस्टी लागतं. खरंच हे खूप टेस्टी लागतं. त्याच्यानंतर मी बोललं काहीतरी प्रोडक्टिव्ह करावं आजच्या दिवसात, म्हणून मी हे त्या दिवशीचा जो ड्रेस होता त्याला फिटिंग करण्याच्या मागे लागली. सगळे माप घेतलं, मग हाताने घेतली सुई आणि धागा आणि स्टिच करायला लागली. तरी पण माझ्या हिशोबाने याला अजून थोडा स्टिच करायची गरज आहे. पण माझ्या अंदाजे हा कॉटन आहे. धुतल्यानंतर आय गेस हा श्रिंक पण होऊ शकतो. तर मला कसं तरी होत होतं म्हणून मी माझ्याजवळ ORS होता तो आज फिनिश करून टाकला की जाऊ दे. म्हणजे मूड नव्हता आज काहीच करायचं, म्हणून संध्याकाळी थोडंसं चांगलं म्हणून मी साखरेची चपाती बनवली. रात्री जेवली आणि एवढं गरम व्हायला लागलं आता की बोलून फायदा नाही. शेवट मी आंघोळ करून घेतली रात्रीसुद्धा. आता उद्या बघूया उद्याचा दिवस प्रोडक्टिव्ह होतो की नाही.